भंडारा जिल्ह्यामधल्या विविध रेती घाटांमधून अवैध रेती चोरी जोमात। प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। जलस्रोतांवर परिणाम होत असल्यानं चिंता व्यक्त। माफियांवर कठोर कारवाईची मागणी। नाशिक शहरामध्ये 11 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा। येत्या 3 ते 4 दिवस तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। साखरेच्या वाढलेल्या दरामुळे यंदा हार, कंगन, गाठ्यांच्या दरामध्ये 10% वाढ। गुढीपाडवा होळीसाठी साखरेपासून तयार झालेल्या हार गाठ्यांची मोठी मागणी। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये परमेश्वर देवस्थानच्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। या स्पर्धेमध्ये राज्यामधील बैलगाडा स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी। यावेळेला बैल जोड्यांची भव्य मिरवणूक। वर्ध्यामध्ये नवतेजस्विनी प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांचा सहभाग। महिला आर्थिक विकास महामंडळाचं आयोजन। महिला बचत गटाद्वारे निर्मित विविध उत्पादनांची विक्री। सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन। सोलापुरातील कलाकारांकडून चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यव्यापी अभियानाला सुरुवात। शालेय विद्यार्थी, महाविद्यालय, व्यावसायिक चित्रकार तसंच हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्राचंही आयोजन। वर्ध्यामध्ये 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पोलीस दलातील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार।